थंडीत कुडकुडणाऱ्या आणि मुंबईच्या फुटपाथवर झोपणाऱ्या लोकांना मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन झी मीडियानं केल्यानंतर विविध समाज घटकातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे। शिवसेनेच्या वतीनं झी मीडियाच्या आवाहनाला साथ दिली आहे। वरळीच्या फुटपाथवर झोपणाऱ्या लोकांना शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या वतीनं उबदार ब्लँकेटचं वाटप केलं। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। एकीकडे न्यू इयरचं सेलिब्रेशनची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे। समाजातील दुबळ्या घटकांना मदत करण्यासाठी सधन वर्गानं पुढे येण्याची गरज आता निर्माण झाली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश रुपाळे यांनी। एकीकडे देशभरात 31चा मूड आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या माध्यमातून जे रस्त्यावर लोक झोपतात त्यांच्यासाठी ब्लँकेट वाटण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मॅडम, मला सांगा की आज तुम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे, तर नेमका त्यामागचा उद्देश काय? हे अतिशय चांगलं काम आहे आणि सामाजिक भावना असणं ही भावना फक्त शिवसैनिकांमध्ये नेहमी दिसून आलेली आहे। त्यामुळे 35चा मूड हा वेगळ्या लोकांचा असू शकतो, परंतु आम्हाला नेहमी अशा गरीब लोकांबद्दलची जी कणव आहे ती ह्या अमल परबच्या कार्यक्रमातून दिसून आलेली। चंबूरकर साहेब आपल्यासोबत आहे, मला सांगा सर, काय तुम्ही सांगाल याबद्दल? प्रश्न असा आहे की शिवसेना नेहमीच 20% राजकारण 80% समाजकारण या ठिकाणी करत असते। आत्ताच किशोरीताई म्हणल्या रंजलेल्या गांजलेल्या नेहमी शिवसेना तशा पद्धतीने सहकार्य या ठिकाणी करत असते। अनेक जण पक्ष आहेत ते जे मताचा डोळा ठेवून या ठिकाणी काम करत असतात, पण या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की रक्ताची गरज असो, आरोग्याविषयक काही गोष्टी असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, शिवसेना नेहमीच अग्रेसर या ठिकाणी राहिलेली आहे। आज हे लोक या ठिकाणी आपल्याला फुटपाथवर दिसत आहेत झोपलेले, संसार आहेत, वरती छप्पर नाहीत, थंडी या ठिकाणी पडलेली आहे। हा थंडीच्या सीझनमध्ये कोणत्या परिस्थितीत फुटपाथवर लोक या ठिकाणी झोपत असतील? नवीन वर्षाचं स्वागत करा, पण ही जी रस्त्यावर झोपलेली मंडळी आहेत, जी रोजंदारीवर कामं करतात, पेपर विकतात, फुलं विकतात, यांचा काही ठाव ठिकाणा नसतो। थंडी खूप आहे, आम्हाला असं वाटलं की सेलिब्रेशन आपण अशा पद्धतीने करू, चांगलं हे। आणि आम्ही लोकांना एक मेसेज देतोय की जे रस्त्यावर दिसलं ते ॲटलिस्ट त्यांना काहीतरी स्वतःच्या घरातली जुनी चादर असेल ती तरी त्यांच्या अंगावर घाला। व्हिडिओ जर्नलिस्ट केदारसह गणेश रुपाळे, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।